तू माहेरला जात नाहीस का गं? तू सासरीच उन्हाळ्याच्या सुट्टीला होती, माहेरची व्हिडिओ नाही टाकले. तुझे आई वडील भाऊ बहीण आम्हाला बघायला आवडेल. एक अशा सबस्क्रायबर ताईचा मेसेज आलेला, तर त्यांना नक्कीच मी माझं माहेर दाखवते. त्याच्या अगोदर कारभाऱ्याने मला किती क्यूट मंगळसूत्र आणले बघा ना, छोटं छोटं. मी गावाला गेलेली ना, तेव्हा त्यांनी माझ्यासाठी आणून ठेवलेलं. छोटे छोटे मला कायमच असे सरप्राईज देत असतात. आज माझ्या भाऊ आणि भाऊजचा ना लग्नाचा वाढदिवस होता, म्हणून मी चाललेले होते. तर जाता जाता आम्ही केक घेतला आणि आपल्या बारक्या सासूला हा केक बॉल काहीतरी आवडलेला, तो त्यांनी घेतला. हां, मला माहिती आहे की नवीन सबस्क्रायबरला माहीत नाही आहे, त्यांच्या माहितीसाठी सांगते. माझी मम्मी नाही आहे, म्हणजे मी 15 वर्षाची असतानाच वारलेली होती. माझ्या घरामध्ये माझे पप्पा असतात, माझे भाऊ आणि भाऊजा आणि माझा भाचा आहे. मला बहीण आहे, भाऊ आणि भाऊ आम्ही दोघेच आहोत. तर घरी गेल्या दक्षिणे पहिल्यांदा आजोबाला भू केलं, म्हणजे सरप्राईज दिलं. माझा भाचा पण लपून बसलेला आणि हे माझ्या भाऊजनं नाशिकला गेलेली सप्तशृंगीला, तिथून माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं. असंच आम्ही छोटंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलेलं. तर जाताना केक वगैरे तर छान छान घेतलेला. माझा भाऊ आज कामावरून आलेला होता घरी. एवढं छान वाटलं ना, मला वाटतं मी 2 महिन्यानं मी माझ्या माहेरला आलेली आहे. कसं आहे, मम्मी नाही आहे, पण माझं माहेर पण टिकून ठेवण्यासाठी ना माझी भाऊजं आहे. त्यामुळे नक्कीच मला जमेल तेवढं मी माझ्या भाऊजासाठी आणि पप्पांसाठी करत असते, आणि ते पण तेवढेच माझे लाड नक्कीच पुरवतात. आम्ही सेलिब्रेशन केलं, लाईट बंद करून फोटो काढले, आणि हे माझे पप्पा जाम खुश होते आम्हा सगळ्यांना बघून. हां, मम्मी असते तर मम्मी पण तितकीच खुश असते माझ्या भावाचा संसार बघून. पण ठीक आहे, आम्ही आता एकमेकांना खूप चांगलं सांभाळलेलं आहे. हां, मी पण लहान होते आणि भाऊ पण लहान होता. आता आम्ही दोघे मोठे झालो आहेत, आम्हाला पण मुलं झाले आहेत. आम्ही दोघं पण आमच्या संसारात खुश आहे. जास्त काही नाही बोलणार, नाही तर मी रडेन आता. तर अशा प्रकारे ह्यांच्या लग्नाचा वाढदिवसाचा आम्ही साजरा केला. आता काय झालं, अधिक महिना झाला किंवा बोलतात धोंडा महिना झाला, आईची ओटी भरायची, परत काय काय चाललेलं, माहेर पण जोडवं वगैरे. हां, पण मी माझ्या भाऊजाची ओटी भरली, कारण का माझ्या मम्मीनंतर हीच आहे की त्याच्यामुळे माझं माहेर पण आहे आणि मी सारखं बोलत असते, म्हणून मी तिची ओटी भरली. उशीर झाला थोडा ओटी भरायला, पण हां, नक्कीच केलं. पण एवढ्या हसत खेळत भरली ना, साधी सिंपल घरातल्या घरात काही आम्ही तामझाम नाही केला. सिंपल पद्धतीनंच आपलं असतं ना ते धोंडे जेवण म्हणा किंवा काय असेल ते आम्ही साजरं केलं. मला नाव नाही माहीत आहे, कारण सध्या इमोशनल झाले. तिनं जेवण खूप छान बनवलेलं होतं. आम्ही सगळेजण एकत्र जेवण वगैरे केलं. भाऊ एकदम थकलेला, कारण का कामावरून आलेला. त्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि मुद्दाम म्हणत होते, तुमचं लग्न मी लावून दिलेलं. मी हो, ह्या दोघांचं लग्न आम्ही दोघांनीच लावून दिलेलं आहे. आणि हां, ह्यांचं लव्ह मॅरेज आहे ना, म्हणून बोलते. पप्पांना टाटा बाय बाय केलं, भाच्याला पण टाटा बाय बाय केलं. आता परत कधी भेटणं होईल काय माहीत. चला, तोपर्यंत बाय बाय.